गुड मॉर्निंग मित्रमैत्रिणींनो. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना परिवारवाद बिलकुल आवडत नाही. त्यांना हे बिलकुलच आवडत नाही की जर एखाद्या घराण्यामध्ये राजकारणाची परंपरा असेल तर त्या घराण्यामधले पुढचे लोक, पुढच्या पिढ्या या राजकारणामध्ये आलेल्या त्यांना बिलकुल आवडत नाही. ते नेहमी दरवेळी भाषण करत असताना असं सांगत असतात की आपल्या देशाला लागलेली सगळ्यात मोठी कीड, सगळ्यात मोठा व्हायरस म्हणजे परिवारवाद आहे. परिवारवादी पार्ट्या म्हणजे आपल्या देशाला लागलेला कलंक आहे असं ते अनेकदा म्हणत असतात. माझं खोटं वाटतंय का? मी तुम्हाला दाखवते त्यांचं भाषण. देश के लोकतंत्र में ऐसी विकृति आई है जो कभी भारत के लोकतंत्र को मजबूती नहीं दे सकती. उनका राजनीतिक दल परिवार का, परिवार के द्वारा और परिवार के लिए परिवारवाद और भाई भतीजावाद प्रतिभाओं के दुश्मन होते हैं. योग्यता तो नकार है. तर एकाच परिवारामधले लोक पुढे राजकारणामध्ये येणं याच्यामुळे काय होतं तर त्याच्यामुळे जे आहे ते प्रतिभाला नाकारलं जातं. कारण की बाकीच्या लोकांमध्येही तेवढं पोटेन्शियल असू शकतं, तेवढी बुद्धी असू शकते, तितकी जाण असू शकते राज्याच्या कारभाराविषयी. मात्र परिवारवादामुळे काय होतं तर त्याच घराण्यामध्ये राजकारण हे चालू राहतं. हे त्यांचं म्हणणं बरोबर आहे. पण आता भाजपने आपल्याला माहिती आहे त्यांची पहिली यादी जाहीर केली. या जाहीर केलेल्या यादीमध्ये किती लोक असतील बरं परिवारवादी, हे सो कॉल्ड जे म्हणतात की एकाच परिवारातले लोक? आता तुम्हाला इथे शेजारी इमेजमध्ये दिसत असेल आणि मी तुम्हाला त्यांची नावंही सांगते. काय आहे बघा. पहिलं नाव आहे संतोष दानवे. हे आधीचे आपले मंत्री राहिलेले रावसाहेब दानवे यांचा मुलगा आहे. श्रीजया चव्हाण या आपले आधीचे मुख्यमंत्री राहिलेले अशोक चव्हाण यांची मुलगी आहे. भोकरमधून ती लढणार आहे आणि भोकरमध्ये या मॅडम फारशा कधी फिरलेल्या नाही आहे. बघा पुढे नितेश राणे आहेत. हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यांचं काय घराणं आहे. प्रताप अडसर आहे, माजी मंत्री अरुण अडसुळे यांचे पुत्र आहेत ते. त्यानंतर सुलभा गायकवाड मॅडम आहे, भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी आहेत त्या. त्यानंतर शंकर जगताप आहे, यांनी तिकीट दिलेलं आहे. शंकर जगताप कोण आहे तर माजी आमदार दिवंगत लक्ष्मण जगताप यांचे भाऊ आहेत. त्यांच्या बहिणी आता आमदार होत्या, पोटनिवडणुकीमध्ये निवडून आल्या होत्या. विनोद शेलार आहेत. विनोद शेलार हे आशिष शेलार यांचा मुलगा आहे. आकाश फुंडकर आहे, दिवंगत नेते पांडुरंग फुंडकर यांचे पुत्र. राहुल आवाडे आहे, भाजप आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र. अमोल जावळे आहेत, भाजप खासदार हरिभाऊ जावळे यांचे पुत्र. प्रतिभा पाचपुते आहेत, माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या पत्नी. आता ही लोकसत्ताने दिलेली बातमी आहे. मला असं वाटतं की लोकसत्ता घाबरायला लागलेलं आहे. देवेंद्र फडणवीस यांचं नाव का नाही आहे याच्यामध्ये? तुम्हाला असं वाटतं का की देवेंद्र फडणवीस हे परिवारवादी याच्यातनं नाही आलेले आहेत, त्यांनी स्वतः शून्यातून तयारी केलेली आहे, शून्यातून ते वर आलेले आहे? असं बिलकुल नाही आहे. देवेंद्र फडणवीस यांचे वडील आहे गंगाधरराव फडणवीस, हे त्यांचे वडील होते. जनसंघाचे खूप मोठे कार्यकर्ते होते. अनेक वर्षांचं त्यांचं राजकारण होतं. त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या काकू शोभाताई फडणवीस आहेत, ज्या कॅबिनेट मंत्री होत्या. तर काकू कॅबिनेट मंत्री, वडील राहिलेले आहेत आपल्या पक्षामध्ये मुख्य भूमिकेमध्ये. असं असताना एखादी व्यक्ती नागपूरमध्ये महापौर का नाही होणार, 27 वर्षापासून राजकारण का नाही सुरू करणार, आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या सगळ्या गोष्टी जर त्यांना मिळत असतील तर ते त्यांच्या टॅलेंटवर मिळत आहे, त्यांच्या कॅलिबरवर मिळत आहे की कशावर मिळत आहे? आता काही लोक कमेंटमध्ये म्हणतील की ते इतकं खोटं बोलतात म्हणून मिळत आहे, तर तसं काय बोलू नका. तर हे बघा, म्हणजे लोकसत्तावाले पण घाबरलेले आहे फडणवीस यांचं नाव घ्यायला. संभाजी पाटील निलंगेकर आहे, हे शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे नातू आहेत. बाकीची नावं मी तुम्हाला सांगितलेली आहेत. अजून पुढच्या लिस्ट येतील तशी तशी नावं तुम्हाला मिळत राहतील. आता या सगळ्या नावावरून काय लक्षात येतं आहे तर ते आलेले आहे. आता माझा याच्यावर काही आक्षेप नाही आहे. हे बघा, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणुका लढण्याचा अधिकार आहे. आता श्रीजया चव्हाण, अशोक चव्हाण यांची ती मुलगी आहे, त्याच्यात त्यांचा काय दोष आहे? संतोष दानवे, रावसाहेब दानवे यांच्या पोटी जन्माला आले, त्याच्यात त्यांचा काहीही दोष नाही आहे. व्यक्ती म्हणून ती व्यक्ती खूप जास्त कॅपेबल असू शकते. मात्र मग मला असं म्हणायचं आहे की हे जे आपले प्रधानमंत्री म्हणत असतात परिवारवाद परिवारवाद, प्रत्येक वेळेला 26 जानेवारी, 15 ऑगस्ट किंवा कुठल्या प्रत्येक त्या निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान हे फक्त काँग्रेसला टार्गेट करताना असं म्हणतात की यांचा पक्ष कसा परिवारवादी आहे, यांचं कसं घराणेशाही चालत आलेली आहे. हो, आणि पुढे या सगळ्या गोष्टीला त्यांना जेव्हा आपण सांगतो की अहो तुमच्या ह्याच्यामध्ये काय आहे, मग अमित शहा यांचा मुलगा जय शहा आर-सी-सीचा अध्यक्ष कसा काय बनू शकतो? तर असे प्रश्न विचारल्याच्या नंतर ते असं म्हणतात, आम्ही हे नाही म्हणत आहे की तुमचे कोणी वडील आजोबा हे राजकारणामध्ये असतील तर तुम्ही येऊ नका, असं आम्ही बिलकुल म्हणत नाही आहे. त्यांच्यामध्ये कॅलिबर असेल तर त्यांनी यावं.
मात्र जर एखादा पक्ष एखादी पार्टी चालवत असेल तर मग आम्हाला प्रॉब्लेम आहे, तसं नाही व्हायला पाहिजे एखादा पक्ष, असं ते म्हणतात. ओके, आता त्याच्यावर पण उत्तर आहे. मला एक सांगा, आताचं जे NDA आहे म्हणजे आपले प्रधानमंत्री जे प्रधानमंत्री बनू शकले ते कोणत्या कोणत्या पक्षाच्या टेकूमुळे बनू शकले, तर ते आपल्याला माहिती आहे. आंध्र प्रदेशचा पक्ष आहे तेलुगू देसम पार्टी, चंद्राबाबू नायडू यांचा. TDP मला एक सांगा कोण चालवतो हो? कोणाचे अधिकार आहेत TDPमध्ये? कोणाचे डिसिजन मेकिंग आहे? चंद्राबाबू नायडू यांचं. चंद्राबाबू नायडू मुख्यमंत्री आहे आंध्र प्रदेशचे. त्यांचा मुलगा आहे, म्हणजे वडील मुख्यमंत्री आणि मुलाला त्यांनी त्यांच्या खात्यामध्ये त्यांच्या मंत्रालयामध्ये 3 मंत्रालयाची मंत्रिपदं दिलेली आहे आपल्या मुलाकडे सख्या. तरी पण हे आपले नरेंद्र मोदी सर त्यांच्यासोबत आहेत. बरं ते कर्नाटकमधलं कोण विसरेल? कर्नाटकमध्ये देवेगौडा यांच्या पक्षासोबत सध्या आपल्या भाजपची युती आहे. प्रज्वल रेवण्णा, त्यांचे वडील, त्यांचे आजोबा, आपल्या सगळ्यांना तो इतिहास माहिती आहे. या परिवारवादी पार्टी नाही आहे. आणि हे गोदी मीडियावाले तुम्हाला जेव्हा परिवारवादी हे कसे चुकीचे आहे हे सांगत असताना फक्त तुम्हाला काँग्रेसचं म्हणजे राहुल गांधी यांचं उदाहरण देतात किंवा मग तामिळनाडूचं उदाहरण देतात. बाकीची ही मधली उदाहरणं ते देत नाही. आता चिराग पासवान हे नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहेत. त्यांचा जो पक्ष आहे तो पक्ष त्यांच्या वडिलांनी रामविलास पासवान यांनी काढलेला आहे. या त्यांच्या पक्षामध्ये कुणाचं चालतं? चिराग पासवान यांचंच चालतं. या परिवारवादी पार्ट्या नाही आहेत. फक्त काँग्रेस ही परिवारवादी पार्टी आहे असं यांना म्हणायचं आहे. हे बघा, मला काही म्हणायचं नाही आहे. मला काय म्हणायचं आहे, आत्ता जर हे अशा प्रकारे त्याच परिवारातल्या लोकांना जर तिकीट देत असतील तर मग यांनी हे परिवारवाद करून ते इतरांचे उणे देणे जे काढत असतात ते त्यांनी काढणं बंद करावं. माझं काहीही म्हणणं नाही आहे. कुठल्याही परिवारामधलं कोणीही राजकारणामध्ये येऊ शकतं जर त्यांच्यामध्ये प्रामाणिक तळमळ असेल, जर त्यांना काय करायचं हे माहीत असेल आणि ते कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार न करता काम करत असतील तर अशा सगळ्या लोकांनी खरोखर राजकारणामध्ये यायला पाहिजे, जर ते तसे चांगले असतील मनाने तर. मात्र हे जे काही आपले प्रधानमंत्री करत असतात त्यांनी आता ते करू नये असंच मला वाटतं. या सगळ्या नावांवरून तुम्हाला काय वाटतं? आता काही दिवसांमध्ये परत महाविकास आघाडीच्या पण काही दिवसामध्ये महाविकास आघाडीची सुद्धा लिस्ट येईल, काँग्रेसची सुद्धा लिस्ट येईल. याच्यामध्ये सुद्धा शक्यता आहेत की वडील किंवा आई किंवा काकू असं कोणीतरी राजकारणामध्ये होतं आणि नंतर त्यांच्या नातेवाईकांना तिकीट मिळालेलं आहे असं नक्कीच होऊ शकतं. याच्यात कुणीही म्हणजे ते नाकारण्यासारखं काहीही नाही आहे. मुद्दा हा आहे की जो भाजप पक्ष, ज्या भाजपचे महत्त्वाचे नेते इतर पक्षांना परिवारवादी म्हणत असतात त्यांनी त्याच परिवारामध्ये तिकीट देणं हे प्रॉब्लेमॅटिक आहे, हे मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं मित्रमैत्रिणींनो? मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला तुम्ही वाटलं तर आर्थिक मदत करू शकता. धन्यवाद.